माझ्या या जीवनाला कोणी आता ओळखावे, माझ्या या जीवनाला कोणी आता ओळखावे, माझ्या या हसण्याला कोणीतरी समजावे, माझ्या या हसण्याला कोणीतरी समजावे, माझ्या जीवनाचे कोणीतरी गीत गावे, माझ्या जीवनाचे कोणीतरी गीत गावे. मी काय व्हावे, मी कोण व्हावे, मी काय व्हावे, मी कोण व्हावे, मीच माझे स्वप्न व्हावे, मीच माझे स्वप्न व्हावे. आजच्या माझ्या भाषणाचा विषय आहे माझे स्वप्न. अंधार पडते, रात्र होते, चांदण्यांची शाल पांघरून आपणही निद्राधीन होतो आणि पडू लागतात आयुष्याची सुंदर स्वप्ने. ही स्वप्ने असतात गमती दमतीची, ही स्वप्ने असतात करिअरची, ही स्वप्ने असतात अशक्य ते शक्य करून दाखवण्याची. स्वप्ने किती मोठे असत पण मला आठवतात भारताचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचे वाक्य. ते नेहमी म्हणायचे, स्वप्ने ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, स्वप्ने तीच असतात जी आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आणि आपण कष्टांनी सत्यात उतरवतो. आणि होय मित्रांनो, मला कधी सचिन तेंडुलकर प्रमाणे मैदान गाजवावेसे वाटते, तर कधी लता दीदींसारखे गोड गावेसे वाटते, हातात शस्त्र घेऊन सैनिक व्हावेसे वाटते, तर कधी ज्ञान आणि संस्काराचा पूल बनून शिक्षकांच्या पवित्र कार्याला सज्ज व्हावेसे वाटते. वाटते माझं पंख लावणी आभाळात उंचच उंच जावे, वाटते माझं पंख लावणी आभाळात उंचच उंच जावे, उंचीवरच्या अद्भुत जगातून खाली डोकावून पाहावे, उंचीवरच्या अद्भुत जगातून खाली डोकावून पाहावे. खरंच आपण शिक्षण, संस्कार आणि करिअरचे स्वप्ने पाहतो, ते अक्षरशः जगतो आणि ध्यासाने पूर्ण करतोय. पण नोकरी, घर, संस्कार हे आपल्या जीवनाच्या कर्तव्याचा एक भाग आहे. म्हणूनच मला त्यापेक्षा वेगळं स्वप्न दिसू लागते. होय, माझे स्वप्न खूप साधे पण मोठे आहे की मी असा माणूस बनावं ज्याचं नाव घेताना लोक आदराने बोलतील. मी शिकून मोठी झाल्यावर फक्त पैसे कमविणारे नाही, तर समाजासाठी उपयोगी पडणारा माणूस व्हावं आणि माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी घेतलेल्या कष्टाचं चीज करावं, त्यांचा अभिमान बनावं, हेच माझं खरं स्वप्न आहे. स्वप्न पूर्ण करायला फक्त इच्छा पुरेशी नसते, त्यासाठी मेहनत लागते, दररोज अभ्यास करावा लागतो, वेळेची किंमत समजून घ्यावी लागते. मित्र खेळायला जात असताना आपल्याला अभ्यासाला बसावं लागतं. कधी कमी गुण येतात तर कधी अपेक्षेप्रमाणे गुण मिळत नाही, पण खरा विद्यार्थी तोच असतो जो अपयशानंतरही पुढे जातो. माझे स्वप्न मला एक चांगला माणूस बनायला शिकवते. मोठ्यांचा आदर करणे, लहानांवर प्रेम करणे, गरजूंना मदत करणे, खोटे न बोलणे, प्रामाणिक राहणे, ही सर्व मूल्ये माझ्या स्वप्नात सामावलेली आहे. अव्वल दर्जाच्या कर्तृत्वाला लाजवेलं सदैव असावं, अव्वल दर्जाच्या कर्तृत्वाला लाजवेलं सदैव असावं, ध्येय प्राप्तीसाठी घड्याळाच्या काटाला हरवावं, ध्येय प्राप्तीसाठी घड्याळाच्या काटाला हरवावं, शंभरदा चुकलं तरी जिद्दीने उठावं, शंभरदा चुकलं तरी जिद्दीने उठावं, चुकांचे आत्मचिंतन करून पुन्हा कौशल्य दाखवावं, चुकांचे आत्मचिंतन करून पुन्हा कौशल्य दाखवावं. अडथळे येतील हजार परंतु मागे न सरावं, अडथळे येतील हजार परंतु मागे न सरावं, त्यांना पार करून एक आदर्श उदाहरण सादर करावं, त्यांना पार करून एक आदर्श उदाहरण सादर करावं. शेवटी एवढे सांगू इच्छिते, स्वप्न पाहायला कधी लाजू नका, कधीही घाबरू नका, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. जाता जाता एक सुंदर कविता. स्वप्न असो डोळ्यात, मेहनत असो श्वासात, स्वप्न असो डोळ्यात, मेहनत असो श्वासात, यश नक्कीच मिळते, विश्वास असेल मनात, यश नक्कीच मिळते, विश्वास असेल मनात. हार आली तरी चालेल, थांबू नको वाटेत, हार आली तरी चालेल, थांबू नको वाटेत. जो चालत राहतो पुढे तोच जिंकतो जगात, तो चालत राहतो पुढे तोच जिंकतो जगात. मला माझ्या स्वप्नाला बलशाही करत एक माणूस स्वतःचे स्वप्न साकार करायचे आहे. जर तुम्ही कोणत्या वळणावर भेटलात तर द्याल
ममत्वाचा हात तर द्याल ना मला मायेचा ममत्वाचा हात